ठरलं तर मग ह्या मालिकेत सध्या अतिशय थरारक आणि भावनिक वळण पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. प्रियाच्या खोटेपणाचा बुरखा आता फाटला आहे. बऱ्याच काळापासून चाललेल्या संशयाचे रूपांतर आता खात्रीत झाले आहे. DNA चाचणीचा अहवाल समोर येताच सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सुभेदार कुटुंबाचा वारस म्हणून घेणारी प्रिया प्रत्यक्षात तन्वी नाहीच, हे सत्य आता पुराव्यासकट सर्वांसमोर आले आहे. आपल्या खऱ्या नातीला तन्वीला शोधण्यासाठी आणि जिला आपली नात मानलं तिनेच फसवणूक केल्याचे पाहून पूर्णाजींना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. खऱ्या तन्वीच्या ओढीने त्यांनी फोडलेला हंबरडा संपूर्ण कुटुंबाला सुन्न करून गेला आहे. आपल्या रक्ताच्या माणसांची ओळख पटवण्यात आपली चूक झाली या विचाराने त्या पूर्णपणे कोलमडल्या आहेत. एकीकडे संपूर्ण कुटुंब धक्क्यात असताना प्रियाच्या वागण्याने सर्वांनाच संतापानावर झाला आहे. आपलं पाप उघडं पडल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप नाही. उलट तिने हसत हसत आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तिने केलेलं कारस्थान, तन्वीला बाजूला सारण्यासाठी रचलेला कट आणि सुभेदार कुटुंबात मिळवलेली जागा या सर्वांचा उल्लेख तिने अत्यंत निर्लज्जपणे केला आहे.